नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथे आपली जी कंबाईन पूर्व परीक्षा होणार आहे 2024, जसं आपल्याला आयोगाने अंदाजित तारखा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे 16 जून 2024ला आपली जी कंबाईन पूर्व परीक्षा आहे तर ती होणार आहे। आणि त्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठीचं नियोजन कसं आपल्याला करता येईल आणि आपल्याला पूर्व नाही तर मुख्य परीक्षा सुद्धा याच्यामध्ये पास व्हायची आहे आणि या पूर्व आणि मुख्य दोन्हीचं तुम्हाला नियोजन कसं करता येईल तर त्याच्याबद्दल छोटासा हा व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काही मोटिवेशनल थॉट्स आपल्या सगळ्यांसाठी, तुमच्यासाठीच नव्हे तर माझ्यासाठी सुद्धा। टुडे इज युअर अपॉर्च्युनिटी टू बिल्ड द टुमॉरो यू वॉन्ट। आजची ही वेळ जी आहे, ही आजची वेळ आपल्या हातात जे आज असलेली वेळ आहे तर तीच वेळ निश्चित करत असते की उद्या आपलं भविष्य कसं असणार आहे। या सगळ्या गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो, नेहमीच वाचत असतो, नेहमीच मोटिवेशनल कितीतरी थॉट्स आपण डेली वाचत असतो। आणि आता एक अशी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे MPSC किंवा स्पर्धा परीक्षा असतील, कुठल्याही मग स्पर्धा परीक्षा असतील तर यांना ह्या सगळ्या मोटिवेशनल थॉट्स जे आहेत तर ते आपल्याला तितक्या आपण मनापासून कदाचित ते आपण मनावर घेत नाही किंवा मग ते आपण नुसतंच वाचतो असं आपण करत असतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर याचा तुम्ही व्यवस्थित अर्थ समजून घेतलात की आज तुमच्या हातामध्ये असलेली जी संधी आहे हीच संधी ठरवणार आहे की तुमचं उद्या भविष्य कसं असेल। याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगते। जर आता आपण मोबाईल बघत बसलेलो आहोत, नुसतंच मोबाईलवरती रील्स बघतोय, इन्स्टावर असेल, फेसबुकवर असेल, तुमचा यूट्यूब असेल, जिथं आपण नुसत्या रील्स बघतोय तर लक्षात ठेवा की उद्या पण कदाचित आपल्याकडे काही काम नसेल आणि उद्या पण आपल्याकडे फक्त रील्सच बघायचं काम शिल्लक राहणार आहे। तर मग तुम्हाला आत्ता ठरवायचंय जर मी आत्ता अभ्यास केला तर कदाचित माझी पुढची वेळ जी असेल या अभ्यासामुळे बदललेली असेल, पण जर माझा वेळ या रील्समध्ये जात असेल, या फेसबुकवरती, इन्स्टावरती, कुठे जिथे तुम्ही वेळ घालवत आहात तिथं जर तुम्ही वेळ घालवत असाल तर उद्याचा वेळ सुद्धा कदाचित तुमच्याकडे इतका रिकामटेकडा वेळ असेल, तुमच्याकडे कुठलंही काम नसेल आणि मग तो वेळ सुद्धा तुम्हाला असाच घालवावा लागेल। सो हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला आजच्या या संधीचं सोनं करायचं आहे की मग तुम्हाला पुन्हा खड्ड्यातच स्वतःचं आयुष्य घालायचं आहे। ह्याचा विचार तुम्हीच पूर्णपणे करायचा आहे। जरी या सगळ्या गोष्टी आपल्याला टाइमपास पुरत्या चांगल्या वाटत असल्या, वेळ घालवण्यासाठी चांगल्या वाटत असल्या तरी आपल्याला माहिती नाहीये की आपल्या आयुष्यातला कितीतरी महत्त्वाचा वेळ आपण या नको त्या फालतू गोष्टींवरती घालवत आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला असं वाटत असतं की मी 1 सेकंद नाही, 1 मिनिट बघतोय, 2 मिनिटं बघतोय, 3 मिनिटं बघतोय, पण ही 3 मिनिटं या तुमच्या रील्सवरती जाणारी 3 मिनिटं ज्यात तुम्ही 3-4 शॉर्ट्स जे असतात ते बघता, त्याच 3 मिनिटांचा वेळ तुम्ही फक्त पेपर इमॅजिन करा। त्या 3 मिनिटांच्या वेळेमध्ये आपण आपल्या पेपरमध्ये काय करतो। जर सतत तुम्ही हाच प्रश्न आणि हाच जर गोष्ट ही तुम्ही जर सतत तुमच्या डोळ्यासमोर ठेवलीत तर मला वाटत नाही की तुमचा जास्त वेळ मोबाईलच्या रील्स पाहण्यात जाईल। कारण ज्यावेळेस फक्त एक स्क्रोलवरती होतो की नाही तेव्हा फक्त विचार करायचा याच एका स्क्रोलवरती करण्यामध्ये मी माझ्या पेपरमधले 2-3 प्रश्न सॉल्व्ह केलेले असतील। आणखीन एक रील तुमचा वर जाईल, शॉर्ट तुमचा स्क्रोल होईल, तेव्हा तुम्ही विचार करा की आणखीन 2-4 गणितं, आणखीन 2 गणितं, आणखीन 2 प्रश्न कदाचित या वेळेत माझ्या पेपरमध्ये सॉल्व्ह होत असतात। आणि त्यामुळे जर कायम ही दोन्ही गोष्टी जर सतत डोळ्यासमोर ठेवाल तर मला वाटत नाही की तुम्ही याच्या पुढचा येणारा तुमचा वेळ जो असेल तो तुम्ही वाया घालवाल। यासाठी एक उपाय आपण काय करू शकतो की आपला जो टेबल आहे बसण्याचा, जिथे आपण अभ्यास करतो किंवा आपण लायब्ररीमध्ये जिथे अभ्यास करतो तिथे फक्त एक गोष्ट अशी लिहून ठेवा, एक शॉर्ट म्हणजे 5 प्रश्न आहेत, परीक्षेतले 5 प्रश्न। त्यामुळे एक शॉर्ट बघितला की इकडे जर 5 प्रश्न जरी सोडवायला लागलात तर पुढच्या वेळेस दुसरा शॉर्ट तुम्ही बघणार नाही, पुढचे आणखीन 5 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल। आणि मला वाटतं ही आत्ताच्या या स्पर्धा परीक्षाच्या जगातली सर्वात महत्त्वाची वेळ आहे। ज्यांनी हा वेळ वाया घालवला त्याचं सगळं आयुष्य वाया गेलं असं मला वाटतं, आणि ज्यांनी या वेळेचा सदुपयोग केला
त्याच एका मिनिटात 2-2, 4-4, 4-4, 5-5, 10-10 प्रश्न त्याने वाचायला लावले. वाचायला तो लागला तर विचार करा किती प्रश्न आपले वाचून होतील. आणि बाकी काही तुम्हाला अभ्यास करू वाटत नाहीये, नुसते प्रश्न वाचा, नुसते प्रश्न वाचा. नुसत्या प्रश्नांच्या माध्यमातून 70% अभ्यास जो असतो हा तुमचा होत असतो. ठीक आहे. सो आपण ह्या एकाशा छोट्याशा नोटवरती मला ते थोडं बोलायचं होतं. याच्यानंतर आपण नेहमीच मोठी स्वप्न बघतो आणि ही फक्त स्वप्न नाही आहेत, म्हणजे या स्वप्नांवरती तुमचं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे. आणि त्यामुळे स्वप्न बघताना फार मोठी स्वप्न बघा आणि त्यांच्यासाठी भरपूर मेहनत करा. तुम्ही खूप जास्त मेहनत कराल तरच तुम्ही त्या यशाचे पात्र असाल. जर तुम्हाला असं वाटत असेल थोड्याशा मेहनतमध्ये फार मोठं स्वप्न माझं पूर्ण होईल, तर तुम्ही त्या यशाला पात्र नाहीत. आणि त्यामुळे ही एक गोष्ट मनात कायम स्वतःला सांगा की जेवढं मोठं माझं स्वप्न आहे तेवढी जास्त मेहनत मी करतोय का, हे स्वतःला नेहमी विचारा. मी फक्त स्वप्न बघतोय की मला PSI व्हायचंय, मला STA व्हायचंय, मला ASO व्हायचंय, मला SR व्हायचंय, मला राज्यसेवेतून पोस्ट काढायची आहे, पण तेवढी मेहनत कोण करतंय? करतोय का तेवढी मेहनत मी? हा विचार नेहमी करा. जितके जास्त तुमची मेहनत तितकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे. आणि तितकं मोठं जेवढं तुम्ही स्वप्न डोळ्यासमोर ठेवलेलं आहे तेवढ्याच मोठ्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तेवढी जास्त मेहनत करा, तरच त्या यशाला तुम्ही पात्र असणार आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितकी तुम्ही जास्त मेहनत कराल तितकं मोठं यश तुम्हाला देव देणार आहे. आणि त्यामुळे मोठी स्वप्न बघा, खूप जास्त त्यासाठी मेहनत करा आणि तुमच्या गोलवरती फोकस राहा, जेणेकरून तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात हे संपूर्ण म्हणजे जसं आपण म्हणतो की या जगामध्ये एक अदृश्य शक्ती असते की जी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असते. आणि त्या सगळ्या इच्छा, आपल्या स्वतःच्या इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी किती धडपड करतो हे जर त्या परमेश्वरापर्यंत जर पोहोचलं तर नक्कीच तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे. आणि म्हणून ती गोष्ट मिळेपर्यंत सतत मेहनत करत राहायची आहे. जितकं मोठं स्वप्न तितकी जास्त मेहनत आपल्याला करायची आहे. आणि नियोजनाच्या आधी किंवा अभ्यास करण्याच्या आधी आपल्याला एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे की मी पुन्हा एकदा माझ्या अभ्यासाला सुरुवात करत आहे. आणि मला माहिती आहे की मी जितक्या प्रामाणिकपणे माझा अभ्यास पूर्ण करेन तितकं चांगलं यश मला मिळणार आहे. आणि नक्कीच मला यश मिळणार आहे, कारण मी प्रामाणिकपणे माझा अभ्यास पूर्ण करणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. संयुक्त पूर्व परीक्षा 16 जून 2024. आपल्याला अपेक्षित होतं त्यापेक्षा 1-2 महिने परीक्षा जी आहे तर ती आपली आता लेट होणार आहे. थोडासा जास्त कालावधी आपल्याला मिळालेला आहे. पण मग आता आपण करायचं काय, किंवा मग आता आपण अभ्यास नक्की कशाचा करायचा, तर प्रीचा करायचा की मेन्सचा करायचा? तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगते, जेवढे नवीन विद्यार्थी आहेत, जेवढ्या नवीन विद्यार्थ्यांनी यावर्षी कंबाईनचा मला अभ्यास करायचा आहे म्हणून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त कंबाईनवरतीच फोकस करायचा आहे. फक्त आणि फक्त कंबाईनवरतीच फोकस करायचा आहे. राज्यसेवेसाठी आपण नंतर बोलू, पण फक्त एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की जे सगळे जुने विद्यार्थी असतील बरेच सारे, ते जसा त्यांचा अभ्यास करत आहेत तसाच त्यांनी अभ्यास करायचा आहे. फक्त लक्षात घ्या की तुम्ही जर कंबाईन करत आहात तर तुम्हाला आत्ता कंबाईन मुख्यच्या अभ्यासावरतीच फोकस करायचा आहे. तुम्हाला कंबाईन मुख्यचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. जर तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा तुमचं टार्गेटच जर राज्यसेवा असेल तर तुम्हाला राज्यसेवाच फक्त आणि फक्त फोकस करायची आहे. आणि त्या राज्यसेवेच्या सुद्धा मुख्यच्या अभ्यासावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. मग प्रीचा अभ्यास कधी करायचा तर ते पण आपण बोलू हळूहळू. इथे तुम्ही जर फक्त कंबाईनचा अभ्यास करत आहात आणि तुम्ही MPSC मध्ये आल्यापासूनच तुम्ही जर कंबाईन करत असाल तर तुम्ही राज्यसेवेकडे वळू नका. तुम्ही कंबाईन आणि कंबाईन मुख्यचाच अभ्यास करा, जेणेकरून शुअर शॉट तुम्हाला लवकर पोस्ट मिळवता येईल. ओके, प्रिलिम्स झाली, मेन्स झाली की तुम्हाला तुमचा निकाल असेल आणि तुम्ही पास झालेले असाल. सो त्यामुळे फक्त कंबाईन फोकस करणाऱ्यांनी फक्त कंबाईन फोकस करायची, ज्यांनी राज्यसेवा फोकस करायची आहे त्यांनी राज्यसेवा फोकस करायची आहे. आता इथं आपण फक्त कंबाईन बद्दल बोलणार आहोत. सो
राज्यसेवेबद्दल आपण पुढच्या याच्यामध्ये बोलणार आहोत की मुख्य वेगवेगळे घटक कोणते आहेत आणि जर एकत्र अभ्यास करायचा असेल तर कसा करता येईल, ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला असेल तर कुठल्या घटकांवर त्यांना जास्त फोकस करायचा, सो त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये. मात्र इथं फक्त आपल्या कंबाईनची स्ट्रॅटेजी आणि कंबाईनचा प्लॅन. तुम्हाला आत्तापासून कंबाईन जो आहे या कंबाईन मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. आता जी तारीख आहे आपली ही 14 नोव्हेंबर आहे, तर आपण 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर इथपासून समजा तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता दिवाळी आहे, सो 20 तारखेपर्यंत तुम्ही मोकळे झालात आणि मग तुम्ही अभ्यासाला लागलात तर तुमच्याकडे याच्यातले 10 दिवस उरतात नोव्हेंबरचे. त्यानंतर डिसेंबर आहे, डिसेंबरचे तुमच्याकडे 30 दिवस उरले. मग तुमच्याकडे जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे आणि तुमच्याकडे आहे मार्च. आणि इथं सगळ्या ठिकाणी तुमच्याकडे 30, इथे तुम्ही 28 दिवस आणि इथं तुमचे 30 दिवस असे जरी पकडले तरी किती झाले बघा. 3 चोक किती 12. ठीक आहे, सो 120 आणि 130 दिवस जे आहेत. आणि एप्रिल पण घेऊया आपण. सो हे सगळे दिवस जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, इथपर्यंत तुम्हाला एप्रिलपर्यंत पूर्णपणे तुमचा मुख्यचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे 120 ते 125 दिवस तुम्हाला मुख्यचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही मुख्यचा अभ्यास म्हणता त्यावेळेस इथले हे जे 10 दिवस आहेत या 10 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं मराठी जे आहे हे मराठी ऑलरेडी झालेला आहे अभ्यास. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मराठीचा अभ्यास झालेला आहे. नगर परिषदा असतील, तलाठी भरती असतील, सगळ्या सरळ सेवा असतील, याच्या आधी तुम्ही दिलेल्या परीक्षा असतील, त्या सगळ्या परीक्षांना तुम्ही मराठी व्याकरण असेल, मराठीची तुमचं शब्दार्थ असतील, हे सगळं पूर्ण केलेलं आहे. तर या 10 दिवसांमध्ये तुम्ही या मराठीचं संपूर्ण रिव्हिजन करून या मराठीला साईडला करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे डिसेंबर आणि जानेवारी महिना जो आहे, या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं जे इंग्रजी आहे या इंग्लिश ग्रामरला पूर्ण करायचं आहे. या इंग्रजी ग्रामरला पूर्ण करायचं आहे. मग तुम्ही तुमचं स्वतःचा अभ्यास करा, तुम्ही क्लास लावा, जसं काही तुम्हाला करायचं तसं तुम्ही करा. आणि डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर जे आहे हे पूर्ण करायचं आहे. आणि या इंग्रजी ग्रामर सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, तर या इंग्रजी ग्रामर सोबत डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत गेलंय तर ते तुम्हाला आता इथं तुमचे जे मुख्यचे विषय आहेत हेच मुख्यचे विषय सगळे सोबत घेऊन आता चालायचं आहे. सगळे विषय, मग तुमचं पॉलिटी असेल, तुमचं हिस्ट्री असेल, तुमचा भूगोल असेल. मग भूगोलामध्ये आता 2 झालेले आहेत. एक तर तुमचा महाराष्ट्राचा भूगोल झालाय, दुसरा तुमचा भारताचा भूगोल झालेला आहे, तर तो तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात भयंकर विषय म्हणजे आपला सामान्य विज्ञान. त्यानंतर आपल्या चालू घडामोडी दुसरा भयंकर विषय. या हाताला आपल्या त्याच्यातलं काही लागत नाहीये सध्या, सो त्यामुळे चालू घडामोडी. त्यानंतर आहे गणित आणि बुद्धिमत्ता आणि नंतर आहे तुमचा इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था असं म्हणतो त्याला आपण, अर्थव्यवस्था. सो हे जे विषय आहेत हे सगळे विषय तुम्हाला तुमच्या मुख्यच्या सिलेबसमध्ये जसे जसे पॉईंट दिलेले आहेत त्या प्रत्येक पॉईंटनुसार तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. यानंतर तुमच्या इथे राहिलेला तुमचा जो पर्यावरणाचा विषय आहे, त्यानंतर तुमचा RTI आहे, तुमचा RTS आहे, इथपर्यंतच. आणि मग कम्प्युटर आणि रिमोट सेन्सिंग कुठे, तर त्याला सोडून द्या. तर इथपर्यंत पर्यावरण, RTI, RTS, अर्थव्यवस्था, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, विज्ञान, भूगोल, हिस्ट्री, पॉलिटी या सगळ्या विषयांना तुम्हाला 20-20-20-20 असे दिवस देऊन, 20 नाही 20 दिवस जास्त झाले, 15-15 दिवस तुम्ही जरी प्रत्येक विषयाला दिलेत, 15-15 विषय द्या, 15-15 दिवस द्या. म्हणजे 2-2 आठवडेच तुम्हाला एकेका विषयाला द्यायचे आहेत. 15-15 दिवस तुम्ही द्या इथे पण, कारण एका आठवड्यात तुमचा महाराष्ट्राचा भूगोल आणि एका आठवड्यात तुमचा भारताचा भूगोल होऊ शकतो. इथे पण तुम्ही अगदी 15-20 दिवस द्या. इथे तुम्हाला दिवस द्यायचे नाही, इथे तुम्हाला दिवस द्यायचे नाही. अर्थव्यवस्थेला तुम्ही 15 ते 20 दिवस द्या. त्यानंतर इथे तुम्ही 5 दिवस द्या आणि या प्रत्येक याला 5 दिवस आणि याला 5 दिवस. हे खूप मोठे झाले, खूप जास्त झाले. इतकं जरी केलं हे 15-15 दिवस देऊन, आणि हे तुम्हाला दररोज करायचं आहे टॉपिक वाईज. तुम्हाला हे दररोज टॉपिक वाईज करायचं आहे. एक टॉपिक घ्यायचा, 2-3 दिवस त्याच टॉपिकची गणितं सॉल्व्ह करायची.
एक टॉपिक घ्यायचा, 3 दिवस त्याच टॉपिकची गणितं सॉल्व्ह करायची. एक टॉपिक घ्यायचा, 3 दिवस त्याच टॉपिकची गणितं सॉल्व्ह करायची. जर तुम्ही व्यवस्थित गणित आणि बुद्धिमत्तेचं जर बघितलं आणि जर तुम्ही पेपरचं ॲनालिसिस केलेलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती होईल की आयोगाचे काही महत्त्वाचेच टॉपिक आहेत जे की 20-25च असतील आणि प्रत्येक टॉपिक जर तुम्ही 3-3 दिवस जरी घेतला तरी तुमचं 60 दिवसांमध्ये व्यवस्थित महत्त्वाचे टॉपिक तुमचे सॉल्व्ह करून होणार आहेत गणितं. आणि रोज तुम्हाला 1 ते 1.5 तास ती गणितं सॉल्व्ह करायचीच आहेत. 1 ते 1.5 तास तुम्हाला रोज गणितं सॉल्व्ह करायची आहेत. एकदा फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हा जो चालू घडामोडीचा विषय आहे की नाही, तर मला असं वाटतं की बराच जो मोठा कालावधी आहे आणि एक व्यवस्थित लिंक लागावी तुमची चालू घडामोडीमध्ये. त्यामुळे प्रत्येक संडेला तुम्ही चालू घडामोडी आणि आयोगाचा एक पेपर तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि असं जर तुम्ही व्यवस्थित करत राहिलात तर तुमचा व्यवस्थित अभ्यास जो आहे हे तुम्हाला दररोज, मी इथे चुकून याच्या समोर लिहिलंय, हे तुम्हाला काय करायचंय, दररोज तुम्हाला 1 ते 1.5 तास करायचंच आहे. 1 ते 1.5 तास रोजच करायचं आहे. आणि हे तुम्ही रविवारी घ्या. एक समजा त्रैमासिक तुम्ही घेतलं वाचायला जानेवारी ते मार्च पर्यंतचं, तर एका रविवारी बसून ते संपूर्ण मासिक वाचून काढायचं, तुमची गणितं करायची, बास तुमचा रविवार. इतकाच अभ्यास करा. जास्त डोक्याला त्रास देऊ नका. पण जो काही अभ्यास करत आहात तो खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता या 15 दिवसांमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगते की या 15 दिवसांमध्ये तुम्ही ज्या वेळेस एखादा महत्त्वाचा टॉपिक वाचता तर त्या टॉपिक सोबत त्याचे PYQ वाचणं मस्ट आहे. त्याचे प्रश्न वाचायचेच आहेत. हे 15 दिवस म्हणजे किती? एका दिवशी 3 चॅप्टर करा. किती झाले? किती असणार आहेत पॉलिटीमध्ये चॅप्टर तुमचे? 30 चॅप्टर असतील जास्तीत जास्त. हे 30 चॅप्टर म्हणजे तुम्ही दररोज 2 टॉपिक आणि 2 PYQ म्हणजे 2 चॅप्टरचे PYQ इतका जरी अभ्यास केला तरी पॉलिटीचा अभ्यास तुमच्या एका सकाळच्या सेशनमध्ये झालाय. नंतर दुपारच्या सेशनमध्ये काय करायचे तुम्हाला, तर तुम्हाला हेच जे गणित सॉल्व्ह करायचे आहेत ही दुपारी तुम्ही गणित सॉल्व्ह करा. संध्याकाळी तुम्हाला काय करायचंय, तर मराठीची रिव्हिजन आपण स्टार्ट करतोय ह्यासोबत. हे 10 दिवस मराठीची रिव्हिजन स्टार्ट करतोय, तर संध्याकाळचा 3 तास तुम्हाला मराठीची रिव्हिजन करायची आहे किंवा मराठीचे प्रश्न वाचायचे. अशा पद्धतीने तुमच्या दिवसाचं प्लॅनिंग असायला पाहिजे. कसं प्लॅनिंग तुमचं असायला पाहिजे, जर तुम्ही सकाळी 7ला लायब्ररीत जाता तर तुम्ही 7ला लायब्ररीत जाऊ नका. तुम्ही 8 वाजता लायब्ररीत जा. थोड्या फ्रेश माइंडने तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. कारण जर तुम्ही सतत त्याच एका कम्फर्ट झोनमध्ये जाताय, 7 वाजता लायब्ररीत जाताय, 8 वाजता उठताय, पोहे खायला जाताय, परत येताय, परत 1-2 तास बसताय, मग मोबाईलवरती काहीतरी नोटिफिकेशन आणि जसं मगाशी सांगितलं तसं रील्स सुरू होतात आपले आणि मग 1 तास झालेला आपल्याला कळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ता करायच्या नाहीत. हे सगळं करायला आपलं आयुष्य पडलेलं आहे. भरपूर वेळ पडलेला आहे आपल्याकडे. किंवा स्वतःला ठरवून ठेवा की हा इतका 15 मिनिटं मी इतकं 15 मिनिटच हे करेन. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे लिहून ठेवा असं तुमच्या कागदावरती. आपल्याकडे ज्या स्टिक नोट्स असतात, स्टिकी नोट्स, ते छोटे छोटे पेपर, तर त्याच्यावर लिहून ठेवा की 1 रील म्हणजे 4 प्रश्न. 1 रील म्हणजे माझ्या पेपरमध्ये 4 प्रश्न होणार नाहीत. मी आज 1 रील बघितली तर माझ्या पेपरमध्ये 4 प्रश्न सुटतील. मी आज 1 रील बघितली तर माझ्या पेपरमधली 4 गणितं सुटतील. हिशोब आत्तापासूनच करायचा. कारण आपण सगळ्यांनी एक वाक्य ऐकलेलं आहे, जर तुम्ही वेळेला आत्ता किंमत दिली नाही तर नंतर वेळ तुमची किंमत करणार नाही. आणि हे वाक्य 100% म्हणण्यापेक्षा 1000% खरं आहे. कारण आता जितका आपण वेळ घालवतो की नाही त्याचा सगळा भुगतान ज्याला म्हणतो आपण, तो सगळा भुगतान आपल्याला नंतर करावा लागतो. तुमच्या ते लक्षात येईल, तुमच्या लक्षात नाही येणार, पण सगळा घालवलेल्या वेळेचा भुगतान आपल्याला करावा लागत असतो. बघा, ज्या मुलांनी टाइमपास केलेला आहे, जी मुलं टाइमपास करत आहेत, त्यांची कितीतरी वर्ष अशीच निघून चाललेली आहेत. त्यांच्या पेपरमध्ये मग सिली मिस्टेक होणार, पेपरमध्ये वेळच पुरणार नाही, पेपरमध्ये काहीतरी चुकीचं होत राहणार आणि सतत परीक्षेत तेच होत राहणार. आणि मग तो जो चाललेला वेळ आहे की नाही तो आपल्याला कळत नाही की जो आपण मागे घालवलेला होता तोच हा आता असाच चाललेला आहे, हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आता वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. सर्व जसं मी म्हणाले
मुख्य परीक्षेचा अभ्यास, तर तो आपल्याला करायचा आहे. सकाळी समजा तुम्ही 8 पासून बसलात तर 8 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत, याच्यात तुम्ही 5-10 मिनिटाचा 10-15-20 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकता, अर्ध्या तासापर्यंत ब्रेक घेऊ शकता. तर इथे तुम्हाला GSचे जे 2 टॉपिक आहेत तर ते 2 टॉपिक वाचायचे आहेत आणि त्या 2 टॉपिकचे नंतर मग तुम्ही काय करू शकता, प्रश्न सॉल्व्ह करू शकता. इथपर्यंत झालं बास. नंतर दुपारी तुम्ही 3 वाजता समजा अभ्यासाला सुरुवात केली किंवा मी म्हणते 4 वाजता जरी अभ्यासाला सुरुवात केली तरी 4 ते 6 तुम्हाला काय करायचं आहे, जी तुमची गणितं आहेत तर ती गणितं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. 1 ते 2 तास एक टॉपिक 3 दिवस सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने 10-10-10 30 गणितं जर एका टॉपिकची सॉल्व्ह झाली तर त्याच्यातला कुठलाच टाईप तुमचा राहणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला इथं गणितं 2 तास जवळजवळ तुम्हाला गणितं सॉल्व्ह करायची आहेत. नंतर रात्री मग तुम्ही एक 8:30 वाजल्यापासून 8:30 ते 10:30 पर्यंत काय करायचं आहे, तर तुमचा जो मराठी असेल, आणि मराठी झाला 10-15 दिवस, जिथपर्यंत तुमचा पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेवायचं नाही, त्याला पूर्ण करून मगच ठेवायचा आहे तो विषय. आणि मग नंतर तुमचा सुरू होणारा इंग्लिश जो आहे तर तो तुम्ही त्यावेळेस पूर्ण करायचा आहे. त्यानंतर संडेला जसं आपण म्हणालो की तुमचं जे एक त्रैमासिक असेल तर ते एक त्रैमासिक तुमच्या अख्ख्या महिन्यातच पूर्ण होणार आहे. 4 त्रैमासिक एका पहिल्या संडेला तुम्ही काय कराल, जानेवारी ते मार्च एवढं पूर्ण कराल. नंतर एप्रिल ते जून पर्यंत आहे ते पूर्ण कराल. नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आहे ते पूर्ण कराल. नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आहे ते पूर्ण कराल. ते तुमच्या एका महिन्यातच तुमचे हे 4ही मासिक म्हणजे त्रैमासिक तुमची पूर्ण झाली की त्यानंतर तुम्हाला जे इयरबुक असेल तर त्या इयरबुकची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. अशा पद्धतीने तुमचं जे चालू घडामोडी आहे हे पूर्ण करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, चालू घडामोडीचे प्रश्न जरी कुठूनही येत असले, कसेही येत असले तरी आपल्या हातात जे पुस्तक आहे त्यावरच पूर्ण विश्वास ठेवून तेच पुस्तक व्यवस्थित करायचं आहे. म्हणून 12 पुस्तकातून 12 प्रश्न येतात म्हणून 12 पुस्तकं वाचायला जायची नाहीत. जे आपल्या हातात आहे त्याच्यातले 4 प्रश्न 5 प्रश्न येऊ दे, आपल्याला तेवढेच करायचे आहेत, तेवढेच व्यवस्थित करायचे आहेत. ओके. सो अशा पद्धतीने हा एक तुमचा संडे झाला. दुसऱ्या संडेला मग तुम्ही एप्रिल पासून मे पर्यंतचं असेल. तिसऱ्या संडेला मग तुमचं जून, जुलै, ऑगस्टचं असेल, जून ते ऑगस्ट पर्यंत असेल. मग तुमचं चौथ्या संडेला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असं ते 3 आहे. सो ते असेल, ऑक्टोबर पर्यंत चालेलं आहे. सो ते असेल. अशा पद्धतीने बघा ना, एकाच महिन्यात तुमचे 4 मासिकं वाचून झाली. जी लोक परिक्रमा वाचतात तर इथं त्यांनी हायलाईट करून ठेवलेले असणार आहेत. जानेवारी पासून आता नोव्हेंबर झालाय म्हणजे तुमचं वाचून त्याच्या हायलाईट करून झालेले असणार आहेत परिक्रमा. सो त्या 3 परिक्रमा तुम्हाला त्या एका संडेला वाचायच्यात. आणि सोबत तुम्हाला काय करायचं आहे, तर सोबत तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता जे आहे तर ते गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला करायचं आहे. कधी, हा तुमचा झाला संडेचा वेळ आणि संडेला इतकंच करा. इथं ज्यावेळेस तुम्ही सकाळी तुम्ही हे जे 2 टॉपिक वाचता की नाही तर या 2 टॉपिक सोबत तुम्हाला काय करायचे आहेत, त्यांचे जे PYQ आहेत हे PYQ व्यवस्थित करायचे आहेत. एक टॉपिक वाचला त्याचे व्यवस्थित सगळे PYQ, दुसरा टॉपिक वाचला त्याचे सगळे व्यवस्थित PYQ. अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुमचा या 15 दिवसात तुमचे जे काही 30 टॉपिक आहेत हे 30च्या 30 टॉपिक व्यवस्थित कंप्लीट होणार आहेत. ओके. सो त्यामुळे असा व्यवस्थित अभ्यास करा. सकाळी तुमचं GS असेल, दुपारी तुम्ही 2 तास गणितं करा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळामध्ये आपलं मराठी आहे, इंग्रजी आहे तर ते करायचं आहे. आणखीन एक गोष्ट, जे तुम्हाला इंग्रजी करायचं आहे म्हणजे इंग्लिश जे आपलं करायचं आहे तर ते इंग्लिश फक्त आणि फक्त जानेवारीपर्यंतच जाईल इतकंच इंग्रजी करायचं आहे. त्यानंतर त्याला सुद्धा थांबवायचं आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल इथं फक्त आणि फक्त तुमचे GSचे सगळे विषय, तुमचे गणित बुद्धिमत्ताचे विषय, तुमचं करंट अफेअर्स, जिथं आपलं मराठी इंग्रजी होतं तिथे आणखीन मग आपले GSचे टॉपिक जे आहेत तर ते वाढतील. कधीपासून? फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत. आणि मे म्हणजे एप्रिल आणि मे तिथं तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, तर आयोगाचे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत एप्रिलपासून. इवन मी म्हणते की ज्या वेळेस तुमचा सगळा अभ्यास पूर्ण झाला, तुमचा हा अभ्यास पूर्ण झाला व्हायच्या आधीच म्हणजे ज्यावेळेस तुमचा फेब्रुवारी, मार्च पर्यंत सगळं तुमचा अभ्यास पूर्ण झाला करून मग तुम्हाला मार्च, एप्रिल आणि मे तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर इथं तुम्हाला आधी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आणि मग तुम्हाला
नंतर काय करायचे आहेत, आयोगाचे पेपर जे आहेत हे आयोगाचे पेपर दर संडेला तुम्हाला सॉल्व करायला घ्यायचे आहेत. इथे तुम्ही ज्यावेळेस करंट अफेअर्स करताय, गणित करताय, त्यावेळेस तुम्ही 1 तास देऊन जरी आयोगाचे मागचे पेपर जरी सॉल्व करायला घेतले तरी सुद्धा चालणार आहे. ते तुम्ही इथे करू शकता. या भागात तुम्ही ते पेपर जो आहे हा एक पेपर तुम्ही सॉल्व करू शकता. मग त्यामुळे आपल्याला आयोगाचा जो अप्रोच आहे तर तो कळायला मदत होते आणि त्यामुळे असा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. खूप दिवस आहेत आपल्याकडे, अजिबात वेळ न घालवता अभ्यासाला सुरुवात करा. संपूर्ण मुख्यचा अभ्यास आधी करून घ्या आणि मग मुख्यचा अभ्यास म्हणजेच तुमचा सगळा प्रिलियमचा अभ्यास होत असतो. ही एक गोष्ट डोक्यात ठेवा कायम, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की मुख्यचा अभ्यास, मुख्य मग प्री कधी करायची. अरे मुख्यचा अभ्यास म्हणजे सगळा प्रीचा अभ्यास होत असतो त्याच्यात. आणि म्हणून बघा की तुमच्या आजूबाजूला असलेली मुलं जी मुख्य परीक्षा देतात ती नेहमीच प्रिलियम्स पास होत असतात, कारण त्यांचा मुख्यचा अभ्यास आपला इतका असतो, तो त्यांचा इतका झालेला असतो, तेवढ्या डीपमध्ये झालेला असतो, तेवढे डीपमध्ये सगळे मुख्यचे प्रश्न सॉल्व्ह केलेले असतात. आणि त्यामुळे मुख्यचा अभ्यास पूर्ण करण्यावरतीच फोकस करायचा आहे. मिळालेल्या वेळेचा फायदा घ्यायचा आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे. स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल, पुढच्या वर्षी मी माझ्या आयुष्यात कुठल्या तरी वेगळ्या स्टेजवरती असेल, कुठल्या तरी एक वरच्या लेवलला असेल, असा विचार कायम ठेवायचा आहे डोक्यात. आणि त्याच जेवढ्या मोठ्या स्वप्नाकडे आपण चाललेलो आहोत तेवढीच जास्त मेहनत आणि अभ्यास प्रामाणिकपणाने करायचा आहे. आणखीन एक गोष्ट, आपण जी आपली मेंटरशिप सुरू केलेली आहे जी की कंबाईन पूर्व 2024 साठी आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1 नोव्हेंबरपासून आपली ती मेंटरशिप सुरू झालेली आहे. आणि त्यात आपण 15-15 जसं आपण इथं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने 15-15 दिवस एक एक विषय असा आपण त्याच्यात पूर्ण करत आहोत. त्याच्यामध्ये आपण फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा संपूर्ण अभ्यासक्रम कंबाईनचा मुख्य परीक्षेचा पूर्ण करत आहोत. आणि त्याच्यानंतर मग मार्चपासून आपण सगळे आयोगाचे पेपर असतील, टेस्ट सिरीज असतील, तर ते आपण 3 महिने त्याच्यामध्ये पूर्ण सॉल्व करणार आहोत. सो त्याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती त्याच्याबद्दल जी माहिती आहे तर ती मागच्या वेळेस तुम्हाला मी दिली होती इथे. हां, तर ही त्याच्याबद्दलची माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण फेब्रुवारीपर्यंत कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा, पूर्व आणि मुख्य परीक्षा असा संपूर्ण अभ्यासक्रम फेब्रुवारीपर्यंत आपण कंप्लीट करत आहोत. त्यानंतर मार्च, एप्रिल, मे इथे आपण सगळे आयोगाचे आत्तापर्यंत झालेले जेवढे काही पेपर आहेत तेवढे सगळे पेपर 10, 15, 20 पेपर त्याच्यामध्ये होतील. तर ते सगळे पेपर आणखीन ज्या आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार ज्या काही टेस्ट सिरीज आहेत त्या सगळ्या टेस्ट सिरीज अशा पद्धतीने आपण ही जी बॅच आहे तर ती कंप्लीट करत आहोत. त्याची जी फीज आहे तर ती 400 रुपये एका महिन्याची आहे. त्याच्यात तुम्हाला बरेच रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळतात, रिव्हिजन लेक्चर्स मिळतात, प्रत्येक आठवड्याला एक टेस्ट असते, ती टेस्ट मिळते, त्याचं ॲनालिसिस मिळतं. अशा पद्धतीने हा सगळा अभ्यासक्रम जो आहे हा आपण याच्यामधून पूर्ण करत आहोत. तर जसं सांगितलेलं आहे तसं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं जे प्लॅनिंग आहे तर ते अभ्यासाचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता. अभ्यास तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. जसा तुम्हाला वेळ आहे तुमच्या वेळेनुसार अभ्यास करा, पण अभ्यास करा. ठीक आहे, थांबूया आपण इथे.